यायची उजळणी चालू होती. या चोर म्हणजे अरे पाहिलं का, या म्हणाला. लपाव म्हणले खाली बसू. यायची उजळणी चालूच होती. बसा. 100% पाहिलं. पळण्याचा प्रयत्न करू लागले. यायची उजळणी चालू होती. सहज जा. आता तर 100% पाहिलं म्हणले. आपल्याला पाटलाची भेट घेतल्याशिवाय जमत नाही. खाली माना घालून पाटलाच्या जवळ गेले. आदित्यानं 2-4 घरी चोऱ्या केल्या. 1,00,000-1.5 लाख रुपये त्याच्या जवळ होते. पाटलाच्या जवळ गेले. पाटलाला खबरही नव्हती. झोपी गेलेली होती. झोपीतच यायची उजळणी चालू होती. यायनं उठवलं. म्हणले पाटील आम्ही तुमच्या घरी चोरी करायला नाही या पाहिजे होतं. कारण आधी 1-2 वेळेस पकडल्यावर तुम्ही जमानतीकावर बाहेर काढलं होतं. मात्र आम्हाला काय म्हणले पडली वळण इंद्रिया सकळा. कोणाचा चांगला धोंडा दिसला तरी आम्हाला नेवाव म्हणून तुमच्या घरी आलो. मात्र आम्हाला माफ करा. जमलं तर हे गठोड आम्ही 2-3 घरी चोऱ्या केले तुमच्या जवळ ठेवा. मात्र आमच्या नावाची वाच्यता बाहेर करू नका. 1 लाख 1.25 लाखाचं गठोड होतं. पाटलापाशी ठेवलं आणि चोर निघून गेले. पाटलानं ते 2 वाजता गठोड हातामध्ये घेतलं. पाटलिनीला उठवलं. म्हणले हे घे गठोड. म्हणले 1,00,000 1.25 लाख 1.5 लाख रुपये रात्रीच्या 2 वाजता कुठून आणली. हे म्हणले रात्री कीर्तनात जाऊन झोपलो त्याचं पाकिट होय. विठ्ठल माऊलीनं सांगितलं अरे तुम्ही कीर्तनात जाऊन झोपल्या तर 1,00,000-1.5 लाखाचा फायदा झाला. आणि तुम्ही जर संपूर्ण कीर्तन श्रवण केलं असतं तर तुम्हाला देवच भेटला असता. विठ्ठल देणे मुक्ती जारी साधिये क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. सोपं काम आहे की नाही. देवाच्या द्वारात जायचं आणि क्षणभर उभं राहायचं. आणि खरंच माऊली क्षणभर म्हणतात त्याच्यामध्ये काही दुमत नाही. ज्यावेळेस कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगू लागले हा गा अर्जुना ऐसे करी या अष्टप्रहरा माझारी मोटके निमिष भरी दे तुझा ये विठ्ठल. 12 गाड्या परमार्थ करायची गरज नाही. अष्टप्रहर म्हणजे 24 तासातले 3 तासाचा एक प्रहार. तुला माझ्यासाठी वेळ द्यायचा आहे तर किती दे म्हणले 1 क्षण. 1 क्षण म्हणजे डोळ्याचं पात लवते एवढा टाइम दे. मात्र द्यायचा तसा दे विठ्ठल. माऊली म्हणतात देवाची द्वारी उभा क्षण भरी. मात्र आपल्याला अनेक देवाचं द्वारच कळालं नाही. आता आपण म्हणेल मंदिरामध्ये जातो देवाचं दर्शन घेतो ते देवळाचं द्वार झालं. देवाचं आता ब्रह्मांडाचा मालक तर सांगतो तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू का भ्रांता शिकामू विषयावरी. देवाचं द्वार कोणतं. देवाचं द्वार म्हणजे भक्ती. आणि त्या भक्तीच्या दारामध्ये 1 क्षण मी सांगतो तसं उभं राय तू माझाच होशील. मात्र ज्ञानेश्वर माऊलीनं अधिकार पाहून उपदेश केला. राजा जनकासारखे होते त्याच्यासाठी अमृतानुभवाची निर्मिती केली. अर्जुनासारख्यासाठी गीतेची निर्मिती केली. जे 1400 वर्ष चांगदेवासारखे जगली त्याच्यासाठी चांगदेव 65 निर्मिती केली. आणि आपल्यासाठी हरिपाठ विठ्ठल.
आपण बालवाडीमध्ये लेकरू टाकलं की शाळेत गुणानं जात नाही, त्याला चाकलीत देतो. तशी ज्ञानेश्वर माऊलीनं चाकलीतच दिली. देवाची द्वारी उभा क्षण भरी. आणि त्या हरिपाठाचं शेवटचं कडवं सांगा महाराज. सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी, रिकामार्ध घडी राहू नको. रिकामार्ध घडी राहू नको. रिकामार्ध घडी राहू नको. रिकामार्ध घडी राहू नको. हे सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी. सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी. हे रिकामार्ध घडी राहू नको. रिकामार्ध घडी राहू नको. रिकामार्ध घडी राहू नको. रिकामार्ध घडी राहू नको. तेच ज्ञानेश्वर माऊली पहिल्या अभंगामध्ये म्हणतात क्षणभर, आणि शेवटी काय म्हणतात, क्षणभर रिकामा राहू नको. कारण एकदा सुरुवात झाली की मग सराव झाल्याशिवाय राहत नाही. पहिल्यानं परमार्थाला लागाव म्हणून क्षणभर विठ्ठल. आणि या अभंगामध्ये निळोबा महाराजाला शंका आली, ज्ञानेश्वर माऊलीनं रेडा का बोलिवला असेल बाबा, आणि रेडा बोलिवला तर देव का झाले नाही. आता रेडा बोलवायचं कारण संपूर्ण माणसाला इतिहास जवळजवळ माहीत आहेत. कारण काही काही जादूही म्हणतील, मात्र निळोबा महाराजांना त्यांचंही बी शंकेचं निरसन केलेलं आहे. नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचोने. नामस्मरणा वाचोने. टानाटोना नामचिंतना वाचोनी आणि रेडा बोलिवून ही शंका आली. आणि सात्विक शंका. मात्र आपल्या मनात काय शंका येईल याचा नवळ नाही. आपल्या शंकेला काही लिमिट नाही. आणि आपल्या शंकेनं सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. कारण जोपर्यंत शंकेचं समाधान होत नाही तोपर्यंत त्यातलं खरं काही कळत नाही. बर, आपण शंकाही जरी उत्पन्न केली तर आपल्या शंकेनं काही फरक पडत नाही. आता याच वर्षी 2 वर्ष लग्न झालं असेल आमच्या इथल्या एका मुलाचं. बायको माहेरी गेली तरी शंका कोणावर, मालकावर. घरीच असेल काय की काय कुठं गेला असेल मी तिकडे गेल्यावर. बाहेर गेली की तिकून फोन लावायची, कुठं हा, हे म्हणायचा घरीच आहो. घरी हा, शंका याची घरी नसल. घरी हा, हो चालू करा मिक्सर. म्हणजे मला सांगा, माऊल्याचा मिक्सरवर भरोसा आहे मात्र मालकावर. पुन्हा 2 दिवसाला फोन लावायचे, मालक कुठं हा, ते म्हणायचे घरीच आहो, चालू करा मिक्सर. ते मिक्सर वाजवायचं. मग 8-10 दिवस असेच गेले. 8-10 दिवस झाल्यानंतर विचार केला आता पत्ताच लागू देऊ नये. म्हणली फोन लावू नाही, डायरेक्ट आपण जावाव. मालक हात का घरी ते कळते. आली घरी. 8 दिवसाला आल्यानंतर घराला कुलूप होते. एक 2-4 वर्षाचा पुतण्या होता. पुतण्याला विचारलं तुझे काका कोटत,
ते म्हणलं 8 दिवस झालं कुकर घेऊन कुठे गेलाय की म्हणलं. आता मला सांगा आपल्या शंखेला काही किंमत आहे का? अजिबात किंमत नाही. आणि काय शंका येतील काही याचा नियम नाही. 3 मित्र होते, फिरू लागले. फिरता फिरता समुद्राच्या जवळ गेले. समुद्राच्या जवळ गेल्याबरोबर एकाला शंका आली. आबा बाबा बाबा म्हणला, एवढा समुद्र उघड्यावर पडला आणि पेटला तर कसं व्हावं? दुसरा म्हणला, अरे पेटल कसा? नाही म्हणला, अरे शंका, पेटला तर यातल्या मासोळ्याचं कसं व्हावं? दुसरा त्याच्याहून शहाणा होता. ते म्हणला, इतके नारळाच्या झाडात सगळ्यावरी जातात. ते म्हणला, मासोळ्यावरी काही जातील? नाही म्हणला, शंका. तिसरा संघचा होता. ते म्हणला, अरे त्या नारळाच्या झाडावर जायला ते का मसी होता का? म्हणजे आपल्या व्यवहारातल्या शंका माशीच्या पाया इतकी किंमत नाही. आणि संताला शंका येतात आणि त्याचा विश्वास पटला की निरसनही होते. विठ्ठल शिरोबा महाराजांच्या अंतकरणामध्ये शंका आली. ज्ञानेश्वर माऊलीनं रेडा का बोलिवला असल? मात्र ज्या वेळेस कळालं की ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांनी संन्यास धारण केला आणि संन्यास धारण करून ग्रस्ताश्रम स्वीकार केला आणि ग्रस्ताश्रम स्वीकार केल्यानंतर हे अनुचित कार्य यायच्या कडून घडलं म्हणून सगळ्या गाववाल्यानं वाळीत टाकलं. गावाच्या बाहेर सिद्ध बेटावर एक खोपडी करून राहू लागले. खूप अवेलना झाल्या त्याच्या. आणि हे तत्वज्ञान ज्ञानेश्वर माऊली होते म्हणून आपल्या इकडे आलं आणि आपण सप्ते करालो. नाही तर अजिबात ज्ञानेश्वर माऊलीनं जर हे उघडा, कारण एक गुरु एक शिष्य परंपरा होती ज्ञानेश्वर माऊली पर्यंत. आणि ज्ञानेश्वर माऊलीनं तुमच्या आमच्यासाठी हे उघडा बाजार तयार केला म्हणून आपण अखंड हरिनाम सप्ते करालो. त्या गावामध्ये जर विठ्ठल पंताचं कोण चेहरा पाहिला तर इंद्रायणीला स्नान करून जायचे. याचा चेहरा पाहिला म्हणून भिक्षा देणं तर दूरच. म्हणून निवृत्तीनाथानं सांगितलं, आपण काय करू, इथं राहण्यापेक्षा इथं तर आपल्याला चांगली कोणी वागणूक देत नाही, म्हणून आपण काय करू, ब्रह्मगिरीची परिक्रमा करू. म्हणून ब्रह्मगिरीला परिक्रमा करण्यासाठी 4 लहान लहान लेकरं आणि हे दोघं आई वडील गेले. आणि गेल्यानंतर परिक्रमा करीत असताना त्या ठिकाणी देवानं विचार केला, हीच संधी आहे. कारण हे ज्ञान कोणीकडून आलं? आदिनाथ गुरु भगवान शंकराकडून. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्या. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवा सार योजविला. विचार केला हे आपलं तत्वज्ञान देण्याच्या लायकीचा आहे. म्हणून काय केलं, एक वाघाचं रूप भगवंतानं घेतलं आणि निवृत्तीचा या सगळ्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. आणि वाघ दिसल्यानंतर 4 चौकड गेली आणि वाघ निवृत्ती महाराजांच्या पाठीमागे लागला. आणि पाठीमागे जात 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 ज्या ठिकाणी गहिनीनाथ असणारे अध्ययन करीत होते किंवा चिंतन करीत होते त्या ठिकाणी त्या वाघानं निवृत्तीनाथाला घेऊन गेले. हे आई वडील लहान 3 भावंड खूप वाट पाहिली, आता येईल घंटाभर येईल, मात्र त्याचा काही पत्ता नाही. शेवटी निराश होऊन परत आली. आणि त्यावेळेस गहिनीनाथानं जे तत्वज्ञान होतं ते निवृत्तीनाथाला दिलं. आणि काही दिवसानंतर निवृत्ती महाराजांची आशा सोडून दिली त्या आई वडिलांना भावायनं. मात्र एका दिवशी प्रगट झाले आणि ते तेजस्वी रूप आता निवृत्तीनाथ राहिले नाही, योग्याच्या रूपामध्ये प्रगट झाले. आणि ज्ञानेश्वर माऊलीनं ज्या वेळेस ते निवृत्तीनाथाचं स्वरूप पाहिलं आणि श्री संताची माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत. तुम्ही माझे भाऊ नाही, आजपासून माझे गुरु. आणि त्या ठिकाणी ज्ञानदेव माने तरलो तरलो
ज्ञानदेव म्हणे तरलू तरलू आता उद्धरलू गुरु कृपे. आणि तुमच्यासारखा मला गुरु प्राप्त झाल्यानंतर श्री गुरु सारिका असता पाठीराका इतराचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे. एक कलेक्टर साहेब होती. कलेक्टर म्हणजे जिल्ह्याचा मालक. आणि ते सुया दाबणं ऐकणाराची पोरगी होती. मात्र एवढी सुस्वरूप होती. आणि त्या कलेक्टर साहेबानं पाहिलं आणि तिच्या त्या घरी जाऊन मागणी घातली. मी फुकट करायला तयार. अहो मला सांगा आता तिला सुया दाबणं ऐकावं लागतील काय. तशी श्री गुरु सारिका असता पाठीराका इतराचा लेखा कोण करी. त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलीनं मुखामधून उद्गार काढले. हा दिठवा जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुके. तो जीवची परी तुके महेशेची विठ्ठल. हा दिठवा म्हणजे मी गुरु महाराज. तुमची जर माझ्यावर कृपा झाली तर मी जीव जीव राहणार नाही. भगवान शंकरापेक्षाही काहीतरी उंच मी होईल. मात्र तुमची कृपा व्हाया पाहिजे विठ्ठल. म्हणून एवढं ज्ञान प्राप्त झालं तरी त्याचा छळ संपला नाही. नको नको ते आळंदीच्या लोकांनी त्याचे हाल केले. शेवटी आई वडिलाला आत्महत्या करायला भाग पाडलं. वडील गेले आणि ज्या वेळेस आई पाठीमागे राहिली आणि 4 लहान लहान लेकर सोडून आत्महत्या करणं तेवढं काही सोपं नाही. यायला न सांगता गेलो तर बरोबर नाही. म्हणून निवृत्तीनाथाला जाग केलं. निवृत्तीनाथाला जाग केलं आणि आपल्या पर्णकुटीच्या एक बरच बाहेर दूर नेलं आणि सांगितलं निवृत्ती तुला मला काहीतरी मागायचं आहे. अरे तुझ्या वडिलानं इंद्रायणीला आपला देह समर्पित केलेला आहे आणि त्यांच्या सोबत मला जायचं आहे. आणि मला फक्त एकच मागणं मागायचं आहे निवृत्तीनाथा तुझ्याकडं. मी तुझ्या वडिला सोबत गेल्यानंतर या 3 मुलाची आई तुला होवाव लागल. 12 वर्षाचे निवृत्तीनाथ काय अवस्था झाली असेल त्यांची. आणि या तिघांना सोडून जाताना माईची काय अवस्था झाली असेल. निवृत्तीनाथ आज्ञा देत नव्हती. मात्र शेवटी किती केलं तर निवृत्तीनाथ होती. आणि त्याने विचार केला काही हरकत नाही म्हणली आई यायला आईचं प्रेम देईल. तू आज फक्त मला जाग केलं आणि मला सांगून जात आहेस म्हणून मी तुला अडवणार नाही. जर तू न सांगता गेली असती तर मी काय केलं असतं. वडील न सांगता गेले मी काही केलं काय नाही. ही तू सांगून जात आहेस मी जाणार आहे काही हरकत नाही म्हणली. मी यांचं संगोपन करील. आईची भूमिका बजावील. आईचं प्रेम या 3 लेकराला देईल. आणि निवृत्तीनाथ आपल्या पर्णकुटीमध्ये आले. आल्यानंतर सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर एकेकानं उठू लागले. निवृत्तीनाथ खाली मान घालून इंद्रावणाला पाठ टेकून बसलेले होते. ज्ञानेश्वर माऊली उठले. सोपान काका उठले. मुक्ताई उठली आणि विचारू लागले दादा आई कुठं आहे. आणि त्यावेळेस
निवृत्तीनाथाला दुःख अनावर झालं, दुःखाचा बांध फुटला. बांधल्या पेंडीचा विठ्ठल विठाला 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 एवढं दुःख झालं. आणि त्यावेळेस निवृत्तीनाथानं सांगितलं, आज मुक्ताई तू आमची बहीण नाहीस, आजपासून तुला आईची भूमिका बजावायची आहे. आणि त्यावेळेस म्हणाले की 4 भावंड आई वडिलानं प्राणत्याग केला, कारण प्राणत्याग सुद्धा ब्राह्मण वृंदाच्या सांगण्याहून केलेला होता. तुम्ही जर प्रायश्चित घेतलं तर आम्ही त्याला आपल्या धर्मामध्ये परत घेऊ. मात्र तरी निष्ठुर लोकांनं ज्ञानेश्वर माऊलीला 4 भावंडायला जवळ केलं नाही, भिक्षा मागू दिली नाही, झोळी तर फाडून टाकली, झोळीमध्ये शेण टाकलं. आणि ज्या वेळेस मुक्ताई आई साहेब भुकेनं तडपडत होत्या, ज्ञानेश्वर माऊली काखेमध्ये झोळी घेऊन मधुकरी मागण्यासाठी गेली. सात्विक एखाद्या माऊलीनं पीठ झोळीमध्ये टाकलं, ते विसोबा खेचरानं पाहिलं, टर 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 झोळी फाळली आणि पीठ जमिनीवर टाकून दिलं. पुन्हा भरून घेईल म्हणून पायानं विखरून टाकलं. निराश झाले त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली. ती फाटकी झोळी काखमध्ये अडकली. नीट असणारी आपल्या सिद्धपेठामध्ये पर्णकुटीवर आली. ती झोळी कुडाला अडकली आणि ताटी लावून मधात बसली. अरे माझं इथं येण्याचं काही काम नव्हतं. बुडते हे जण ने देखवे डोळा येतो कनवळा म्हणून या. आणि यायनं जर माझा इतका छळ करीत असतील तर मला या जगाचं देणं घेणं नाही. मुक्ताई असणारी त्यावेळेस इंद्रायणीवर धुण्यासाठी गेलेली होती आणि साधूचं अंतकरण कळते. त्यावेळेस मुक्ताईनं जाणलं दादा असणारा पर्णकुटीमध्ये जाऊन बसलेला आहे, ताटी लावून बसलेला आहे. आता आपल्याला सांगताना आपण ताटी म्हणतो, आपलं म्हणणं त्याचं घर राहायची खोपी आणि त्याला लावलेलं दार, काचय काट्या कुपाट्याचं केलेलं म्हणजे ताटी. मात्र नाही, ज्ञानेश्वर माऊलीच्या अंतकरणामध्ये अज्ञानाची ताटी लागली होती. विठ्ठल मग अज्ञानाची ताटी जर काढायची असेल तर कानं काढावं लागेल, ज्ञानानं काढावं लागेल की नाही. मग ते ज्ञान प्राप्त करायचं असेल तर कोणाकडे जावं लागेल. ते ज्ञान कुठं आहे महाराज? माऊलीच सांगतात, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आठी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेची. म्हणून त्या ज्ञानानं अज्ञानाची ताटी उघडली. आणि त्यावेळेस मुक्ताबाई ज्ञानेश्वर माऊलीला बोलू लागल्या, योगी पावन मनाचा, 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 साहेब राज जनाचा, ओ साहेब राज जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साहेबराम जनाचा, साहेबराम जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. काय माऊली स्वतःला योगी म्हणता आणि योगी असा असतो का?
योगीचं मन कसं असायला पाहिजे, त्याची अवस्था कशी व्हायला असायला पाहिजे, जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. आणि तुमच्या अंतकरणामधला द्वेष गेला नाही आणि याच्यावर रागावता. बरं तुम्ही रागावता कोणावर? याच्या हृदयामध्ये तेच आहे आणि तुमच्या हृदयामध्ये तोच आहे. जर एखादी जीभ दाता खाली चावली तर कोण 32शी पाळली नाही. मग तुम्ही रागावता कोणावर? विठ्ठल. शेवटी सांगितलं हे जग आणि तुमचं नातं काय आहे? विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा. हे पट म्हणजे कापड आणि दोरा. दिसायला जरी कापड दिसत असल मात्र दोऱ्याशिवाय कापड नाही. जसे त्या कापडाचे रंग वेगवेगळे असतील मात्र दोरा असणारा आहेच. तसे आपल्याला दिसायला हे स्त्री, हे पुरुष, हे पकवाजा, हे भजने दिसायला वेगवेगळे असतील तरी ब्रह्म एकच आहे. विठ्ठल. तागा म्हणजे धागा नाही. तागा म्हणजे धागा नाही मात्र धाग्याशिवाय तागा नाही. जर ताग्याचं काम पडलं तर धाग्यानं होत नाही आणि धाग्याचं काम पडलं तर ताग्यानं होत नाही. एखादं शर्ट फाटलं आणि त्याबरोबर जर असा तागा मला या शर्ट शिवायचं म्हणतं जमल काय? नाही. तिथं दोराच पाहिजे. आणि जिथं तागा पाहिजे तिथं धाग्यानं काही होत नाही. आता थंडी पडली, इथं जर झोपलं, मला झोपायचंय, हे चादर आहे दोऱ्याच आहे, पांघरा दोरा म्हणलं तर जमल काय? नाही. मात्र दोन्ही वेगवेगळे नाहीत. ताग्याशिवाय धागा नाही आणि धाग्याशिवाय तागा नाही. धागा म्हणजे तागा नाही आणि तागा म्हणजे धागा नाही. जग म्हणजे देव नाही मात्र देवाशिवाय जग नाही. विठ्ठल. आणि हे ज्या वेळेस त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीच्या निदर्शनामध्ये आलं, अज्ञानाची ताटी निघाली आणि त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलीला आपण या पृथ्वी तलावर कशासाठी आलो हे कळालं. हे कळायसाठी श्री गुरुच पाहिजे. आपण या पृथ्वी तलावर असा चांगला संसार करायला 3-3 मजली माड्या बांधाय आलो नाही. हा देवानं देह आपला संसार करण्यासाठी दिला नाही. महाराज कशासाठी दिला? देव दिला देह भजन गोमटा. 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 दोया झाला पाट वादिकेचा. वादिकेचा दोया झाला पाट वादिकेचा. वादिकेचा देव दिला देह भजन गोमटा. 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 देवे दिला देह भजना गोमटा. तो या झाला फाटा बाधिकेचा. कारण हे शरीर आहे दिलंय परमार्थासाठी आणि जी वस्तू ज्या कामाला साठी मिळाली त्या कामाला जर लावली तर तिचा असणारा सदुपयोग. आणि जर त्या कामाला न लावता व्यतिरिक्त कामाला लावली तर त्या ठिकाणी मग अवस्था कशी होईल? जन्मा येऊन काय केले तू मुद्दल
गमावली. देवानं भजनासाठी दिलाय आणि आपण जर गाव खर्च्या नालीत पडू लागलो तर काय उपयोग आहे. विठ्ठल एकदाच मिळालाय, पुन्हा मिळेल याची शाश्वती नाही. तरी गेला जन्म वाया